येशूच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन अध्याय बघणार आहोत. आजचा आपला जो अध्याय हा आहे नीतिसूत्र 18 आणि ह्याचा 21वा अध्याय. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की जीवेच्या हाती मृत्यू व जीवन आहे, तिची आवड धरणारे तिची फळे भोगतात. आता ह्याच्यात आपण बघितले की अं, जी आपली जी जीभ आहे ह्याच्यात ताकद आहे. जसं की योहान पण म्हणतो की शब्दात ताकद आहे. आणि देवाच्या शब्दात जशी ताकद आहे तशी आपण देवाची लेकरे आपल्या शब्दात पण ताकद आहे. ताकद म्हणजे काय की आपण एक गोष्ट कंटिन्यू कुठल्या गोष्टीवर म्हणजे प्रोक्लेम केली, कंटिन्यू त्या गोष्टीवर म्हटलो किंवा आपल्या जीवनावर म्हटलो, तर जर ती निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल ती तुमच्या जीवनात घडण्यासाठी सुरुवात होते. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलीही गोष्ट बोलतो किंवा करतो किंवा एखाद्या गोष्टीवर आपल्या जीवनावर आपल्या मुलांवर ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस तो आपण विचार करून बोलली पाहिजे की आपल्या जिभेत जी ताकद आहे त्याची निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉवर आपल्या जीवनात येण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस बोलतो एखादी निगेटिव्ह गोष्ट असू दे किंवा पॉझिटिव्ह गोष्ट असू दे, ती आपण विचार करून बोलली पाहिजे. ती आपण सहसा न बोलता कुठलीही गोष्ट हलक्यात न घेता तितकेच शब्द आपण बोलले पाहिजेत जेवढे गरजेचे आहे. चाड्या करणारे, चुगली करणारे, देवाने काय म्हटले नीतिसूत्राचे आता 21व्या अध्यायात की जी तिची आवड धरणारे तिचे फळं भोगतात. म्हणजे जे ही लोक करतात, चाड्या, चुगल्या, शिव्या देणे, हे त्याची फळं भोगतात. त्यांची उन्नती ही ठकून जाते किंवा थांबून जाते. त्यांची उन्नती होणे खूप कठीण असतं. जे चाड्या चुगल्या करतात, जे इकडचे तिकडे शब्द करतात, जे आपल्या शब्दावर ठाम नाही राहतात. त्यामुळं आपण ज्यावेळेस बोलतो, आपल्या जिभेचा ज्यावेळेस उपयोग करतो, तो आपण विचार करूनच बोलला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण करताना, बोलताना ती विचार केलीच पाहिजे आपण, की आपण ही व्यवस्थित बोलतो का? आपण हे आपल्याबरोबर ही व्यवस्थित झाली आहे का? ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. येशूच्या नावात आमेन.